नमस्कार, मी आकाश जाधव. IBPS पॅटर्नवर आपण तयारी करत असताना आपल्याला राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या जॉबची संधी असते. त्यापैकी आपण महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महाजेनको, सिडको, म्हाडा, MIDC, मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, त्याशिवाय इतरही वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत ते IBPSच्या माध्यमातून भरती करत असतात. साधारणतः मागच्या 15-20 वर्षापासून आपलं महाराष्ट्र शासनाचं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स अर्थात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय ह्यांच्या माध्यमातून सुद्धा IBPS पॅटर्नवर रिक्रुटमेंट होत असते आणि ती ह्यावर्षी नेहमीपेक्षा मोठी होण्याची शक्यता आहे. त्या पाठीमागे 10 एप्रिल 2026ला आपल्या महाराष्ट्र शासनानं एक GR काढून त्याचा एक नवीन आकृतिबंध जो आहे तो जाहीर केला आणि त्या माध्यमातून एक असं दिसते की 200-250 जागा ह्या कमीत कमी वाढत आहेत. आता त्याच्यामध्ये जे आहेत ह्या रिटायरमेंटच्या जागा ॲड केल्या तर तो आकडा अजूनसुद्धा मोठा वाढू शकतो. तर जे विद्यार्थी IBPS पॅटर्नवर बँकांच्या परीक्षेची तयारी करतात, ज्यांना क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA ह्या अभ्यासक्रमाची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. या संधीचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे. तर त्याचा जो GR आहे तो GR इथे साधारणतः मी तुमच्यासमोर ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे निर्णय झालेले आहेत की त्याच्यामध्ये तुमचं जे बाकी जे डिपार्टमेंट आहेत 1-2 डिपार्टमेंटला मर्जिंग केलेलं आहे. पण त्याशिवाय जर तुम्ही बघितलं की तुमच्या कामाचा पार्ट याच्यामध्ये जो आहे जागांबद्दलचा त्याच्याबद्दलचा जो टेबल आहे तो टेबल साधारणतः ह्या इथं अवेलेबल आहे बघा. आता याच्यामध्ये 2 जे महत्त्वाचे पद आहेत, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि सांख्यिकी सहाय्यक, ह्या पदांची रिक्रुटमेंट सगळ्यात मोठी होते आणि ते पदं मोठ्या प्रमाणात इथं आहेत. तर त्यामध्ये हे डिपार्टमेंट वाईज अर्थ व सांख्यिकी आहेत, उपायुक्त नियोजन आहेत. ह्या सगळ्यांना मानव विकासचा जो पार्ट आहे तो कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ॲड करतायत. तर कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती किती जागा आहेत जसं तुम्ही बघा ह्या सांख्यिकी सहाय्यकच्या 28 आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक संशोधन अधिकाऱ्याच्या जागा ह्या 85 आहेत. आता 85 या नवीन जागा झालेल्या आहेत. नवीन जागा ज्या आहेत त्या नवीन आकृतिबंधानुसार ह्या एकूण ॲडेड जागा आहेत. आता याच्यामध्ये जी रिटायरमेंट असतील त्या जागा ॲड करून होतील. साधं पाय झालं तर ही जी सहाय्यक संशोधन अधिकारी ही गट ब ग्रुप B अराजपत्रित नॉन गॅझेटेड आहे. S14ची ज्याचा बेसिक 38,600 आहे. ते एक खूप मोठी पोस्ट आहे जी तुम्हाला IBPS पॅटर्नवर जिथे करायला मिळते. बरं, त्यातल्या त्यात आपण ज्यावेळेस हॅपीनेस इंडेक्स पाहतो की एखाद्या बँक जॉबचा, इन्शुरन्स जॉबचा, तर कम्पॅरेटिव्हली ह्या जॉबचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. महाराष्ट्र शासनाचा आहे त्यामुळे जॉब तुम्हाला महाराष्ट्रातच त्यातल्या त्यात जिल्हावार जिथे ते तुमचे कलेक्टर ऑफिस आहेत साधारणतः तिथे अर्थ आणि सांख्यिकीचं ऑफिस शक्यतो असतं. तर अशा ठिकाणी तुम्हाला जिथं तुमचं काम करायचं आहे ते खूप चांगला जॉब आहे. ह्याची जाहिरात जी आहे ती येत्या काही दिवसामध्ये, आता याचा आकृतिबंध जाहीर झालेला आहे तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला ह्याची जाहिरात पाहायला मिळू शकते. तर आपली जी तयारी आपण IBPSच्या एक्झामसाठी सुरू ठेवलेली आहे तीच तयारी आहे तशी ठेवा आणि त्या पद्धतीने तुमची तयारी जी ती पुढे कंटिन्यू ठेवा. कारण की त्याचा फायदा तुम्हाला इन्शुरन्सला, त्याचा फायदा तुम्हाला राज्य आणि केंद्र शासनाच्या महामंडळांना आणि त्यासोबत प्युअर राज्य शासनाच्या जॉबसाठी जो तो होणार आहे. तर आपली तयारी ह्याच पद्धतीने पुढे ठेवा. धन्यवाद.